ना. चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी किती वाजता सुरुवात करते टाईम बघितलेला नाही आहे. टाईम बघून सांगते. करेक्ट 4 वाजता आहे आणि इकडे स्वयंपाकची पण तयारी होते आणि सर्वजणी घरी असल्यामुळे ना दिवसभरचा धिंगाणा आणि वेळ कुठे जातोय कळतसुद्धा नाही आहे. तर माझे फॉल लावायचे बाकी होते साड्यांना. तर सर्व साड्यांना फॉल लावून झालेला आहे, म्हणजे मशीनने लावून झालेला आहे. हाताने काही मी घरी लावत नाही. आता 10 रुपयाप्रमाणे मी साडी माझ्या मैत्रिणीकडे देऊन देते. तर त्या साड्या पण देऊन येते. पहिले म्हटलं स्वयंपाक करून घेते आणि सकाळी ना आम्ही खिचडी, रात्रीची खिचडी होती तर तीच खाल्लेली. काही मुलांनी अंडे वगैरे बॉईल करून खाल्ले होते. तर भेद आहे हे बघा. पावभाजीचा मसाला होतो एका साईडला आणि एका साईडला मी सर्व भाज्या बॉईल करून घेतलेल्या आहे. तर इकडे मसाला मस्त होतोय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते गुडिया काय करते. तर चला. गुडिया शिवते. काय शिवते गुडिया? गुडियाचं चालू आहे टेलरिंग काम. तिच्या साहेबांचं काम बाकी आहे, तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा गुडियाचं चालू आहे इथं काटकेन्यार शिवणं. काय करते तू याचं? आणि इकडे बघा माझ्या साड्यांचा पसारा. चल, असा पसारा दिवसभर राहतोय आज सध्या 2 दिवसापासून. चल बाबा आपला मसाला होतोय. त्यांचं चालू आहे काम, नंतर दाखवते मी तुम्हाला. ते म्हणे थोडा वेळ थांब, माझं काम होऊ दे आणि मग तुला व्यवस्थित दाखवता येईल. त्याआधी म्हटलं पहिले मी आता भाजीची फोडणी टाकून देते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि आजकाल माहिती का दिवस कुठे जातोय, एवढा मोठा दिवस येतोय तरी सुद्धा असं वाटतं दिवस छोटा येतोय माझ्यासाठी. दिवस कुठे जातोय कळत सुद्धा नाही मुलांमध्ये. आता भाजी झाली का एका साईडला चहा ठेवते आणि मुलांनी ना दूध आणि बोर्नव्हिटा घेतलेले तर आमच्यासाठी त्यांनीच गरम केलं आणि पातेली बघा किती जाळून ठेवलेली. दिवसभर हेच काम आहे मला. तर आता मी आमच्यासाठी चहा ठेवते आणि गुळाचा चहा घेतो आम्ही. जर मामांना चहा दे दिव्या, मामांना चहा दे आणि हे भांडे तुझे अंगे लावून दे, मी किचनवर टाकते ठीक आहे. आणि ताईच्या मागे आहे ते सर्व काम. ताईला सांगेन ना मी. अगं घरी राहून माझं केस घालायचं सुद्धा जमत नाही. कशी अवस्था झाली ग माझी. झोपते का दिव्या? मी झोपते कधीतरी झोपते ना. अशी झोपते का? वेळ राहतो का मला? कुठून कुठून चालली मी? मीटिंगला जात नाही मी आज. तुला करमत नाही का? मग तिला करमत नाही, मी जगेली बाहेर. असं जंगलच्या पाखरूला जवळ केलं तर जवळ येते, नाही जवळ केलं नाही येत. माझ्या जो कोणी पण राहायला तयार राहत. या चहा घ्यायला चहा देते आमच्या साहेबांना. आमच्या साहेबांनी इतकं मोठं काम केलेलं आहे माझं. तर मग आयता चहा बनतात असं मी डेली आयता देतो आपण, कधीतरी आमचे साहेब करून आणतात. पण आज बनताय तयार करणार उनके तर आज बनताय हमारे. तर चला मी देते आमच्या साहेबांना चहा. मी पण घेते. मी तर मस्त भरून घेतलाय कप आणि बशी जातोय माझा मॅक्सला. माझ्या केसांना होय पूर्ण मोकळं करून टाकलं ना ग. काय केलं?
छी किती गंध दिसतंय. काय लावत होती दाखवू दे काय केलं. चांगलं नाही म्हणजे असं काही लावते गज रबर कर मग त्याचं इथं आहे ना असं हे लाव पिन लाव आणि पिनने टिकटॉकची पिनने छान वाटतं. इथं गोंडे लाव. गोंडे कसं काय लावू. काही बी करत बसते. चला माझ्या घरात बघा किती पसारा पडलेला आहे आणि वेळ होऊन जातो. थांब आता थांब. टिकटॉकची पिन मध्ये अडकव. अच्छा हो तिला लावायचंय तिने बनवलंय ना. लाव बाई लाव. कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. गुड्या राणीने बनवलेलं आहे. गोंडे साडीची क्लिअर कापली ना मी तिचं बनवलं ती. छान वाटतंय का. मला तर काही दिसत नाहीये. आता व्हिडिओ बघेन मी. छान वाटतंय का. येतंय का व्हिडिओ मध्ये. बंद करू का. काढ बेटा काढ ग बाई. थांब ना ग. छान वाटतंय का. त्याला खाली गोंडे पाहिजे फक्त. गोंडे कशाचे पण असे यांचे तेच साडीचे. सर गहू तर हा मी ब्लाउज शिवलेले होते आणि मला मशीन त्यांच्या- चालवायचंय ना ग. अगं बस ना. मशीन दिवसभर चालवायचं असंच मला. चालतंय त्याच्यामुळे ना व्हिडिओ करायला अजिबात वेळ भेटत नाही मला. वरती जावं वरती कस्टमर आले तर वरती जावं वरती डोकं हे होतं परत खाली यावं परत यांचं दोघींचं चालतं. त्याच्यामुळे व्हिडिओ करतच नाहीये. वेळच भेटत नाहीये. यांच्याच मस्ती आवरण्यात आणि कामं करण्यात मला वेळ जातो. असं नाही गुड्या राणी पण मस्ती करते. चालू राहतं त्यांचं. थांब ना ग हे करू दे ते करू दे. तर मी काय सांगत होती. हां ब्लाउज शिवले होते त्यांचे हुक लावायचे बाकी होते तर ते काही मी लावले नाही. मला वेळच भेटत नव्हता. तर आता मी जाते माझ्या मैत्रिणीकडे. म्हटलं साड्या पण टाकून येते. एवढ्या साड्या केलेल्या आहे आणि माझ्याकडनं काही शक्य नाही आता ते साड्या घरी करायचं हाताने लावायचं. एका साईडने मशीनने लावून दिले मी. तर आता 10 रुपये प्रमाणे मी तिच्याजवळ देऊन येते. अशा 20-25 साड्या आहे माझ्या. मी सर्वांना फॉल लावून ठेवलेला आहे. तर ब्लाउज शिवलेले होते तिच्याकडे हुक पण लावायला देते. तर हे बघा. आणि काय झालं होतं माहिती आहे का. एक ब्लाऊजला मी प्रेस करायला गेली होती तर प्रेस लागून गेली होती. तिथं कट झाला होता म्हणजे ब्लाऊजच जळून गेलं होतं. तर त्याच्यावरती आमच्या साहेबांनी ती छान डिझाईन केली ना. थांब म्हणे मी तुला एकदम भारी डिझाईन करून टाकते. हे थांब ना गं. हे बघा असे मी 3, 4, 5, 6 ब्लाऊज शिवले होते आणि इतके छान बसलेले ना एक नंबर. आणि हे ब्लाऊज सुद्धा इतकं छान बसलं होतं आणि मला इतकं आवडायचं ते ब्लाऊज. पण काय झालं होतं इथं आहे ना थोडंसं प्रेस लागून गेली होती खाली. तर आमच्या साहेबांनी मस्त मागे असं हे केलं त्याला आणि असं फूल लावून दिलं. फूल बनवलं आणि फूल लावून दिलं. वाटत नाही आहे तर आता काय झालेलं होतं हे बघा. इतकं छान वाटतंय ना उलट घालून. वेगळं काहीतरी डिझाईन वाटते. हे बघा आहेत ना आमचे साहेब पण कलाकारी. आणि मन नाही का फौजी साहेबांना कुठली गोष्ट येत नाही. आमच्या साहेबांनी मस्त फूल लावून दिलं. दिसतंय का तुम्हाला. चिमणे काढून नको काय की मम्मी. चला काय माहिती बाई त्यांना पाणी आहे का. काय चिमणी उडाली भुरभुर तुझा पोपट विचतला. तू बघ हिच्यावरती बसून गेलेली बिया केव्हाची बसलेली बघ साडी. बघून घे साडीचा तुम्ही काय राडा करून ठेवलाय हे बघ. हे बघ पूर्ण साडीला सत्यानाश लावून दिलं. आता तिला प्रेस करायला टाकावं लागेल. हे बघ पूर्ण
साडीची गोळा करून टाकली तुम्ही. मी अशी फुलसारखी ठेवलेली होती आणि माझं बी लक्ष नाही तर तू बसून जाणार गो असं. तिने स्वयंपाक केली त्याच्यामुळे अशी ती मी साडी केली. केली होती का? हो का? साडीच तुझ्या जवळ आली का बाई? तुझी काही गलती नाही ना? ती साडी म्हणत होती दिव्याची काही गलती नाही आत्या, माझीच गलती आहे, मीच गेली ती दिव्याजवळ अशी म्हणत होती. हिला गोंडा कसं करू? तिला आता लागलं असं करू का? घरीच फॉल लावणार तर हिला नाही देत मीना मावशीकडे. अय, हे बघ ना. मीना मावशी पुढे बी फेकून देते. मी करते ना. कशी तर चला जपानी हिरो मेरा जपानी अय मम्मी सांग ना हिला कसं करू ग बाई? माझं गेलं डोकं आऊट. मी जाते आता, मला गावात पण जायचंय थोडं. का गं? काय नाही. पप्पा आहे घरी. तुझ्या पप्पा घरी राहणार पण काय होईल? दरवाजा बंद कर, कडी नको लावू, असंच बंद कर बेटा. तू ये जायचं. तो ये जाय करी ना जो. हे काय शिवलं होतं पुढे? काय ते? दाखव. त्याच्यात मी काहीतरी बनवून घेते. उचल बाई आता ते, कामावर. ऐक, ऐक, नाही, नाही, ऐक. आता कामावर मुरको. आज कोणी येऊन जाईल का? मला वेळ भेटत नाही. थांब, उचला. मला याचं- एक जणी एक खालची रूम आवरा, एक जणी एक रूम आवरा. हा तो बेडरूम मध्ये मामा एवढा झोपलेले. आवडला जात नाही तिच्याकडनं. कोणतं बेडरूम आवडला जात नाही तिच्याकडनं एवढा. बेडरूम नको आवरा, बेडरूम मी आवरून घेईल. फक्त हा हॉल आवरा तुम्ही दोघी जण. मी 3 ब्लाऊज बी टाकून येईन ती मावशीकडे. हे साड्यांचा पण पसारा ठेवते कारण की ना खूप पसारा झाले. आता बघ. संसार आता बघ. बघ ना ग. एकदम खाली. एसी लावली का तेव्हा बरं वाटतं. डायरेक्ट बिना एसीच तर नकोच वाटतं का? किती गो आहे माझ्याकडे. किती 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 बापरे. दादा गेला का ग? अय मला यायचंय. त्याला म्हणा थांब म्हणा. कृष्णा थांब थांब 2 मिनिटं. अय, घालू घालू घालू. हे साड्या घालून मी ठेवून येते. चाल 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 थांब 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 थांब. ओ, आई येते घरी घरी मग उडे उडे. बधीर बेजाची काय आली आली रे दादा, आली रे, आली रे. काय? आली रे आली. हो गुन्हे मला तर राहिला ना फोन लावायचा. लावला गेलाय ना ग बाई एका बद्दल. झालं काय पिशवी घे. तर मी साड्या आता टाकून आली होती, तिकडनं आली परत घरात झाडू पोचा वगैरे सर्व कामं आवरले आणि मी गेली होती गावात थोडं काम होतं माझं आणि पावच्या लाद्या पण आणायच्या होत्या. तर हे बघा इथं मी पावभाजी गरम करते, कोणी जेवलेलं नाही आहे आणि आता 9:15 होत आहे. तर पाव गरम करून घेते, जेवण करते आणि मी गावात कशासाठी गेली होती, काय आणलं ते पण दाखवते. चला. घ्या ना बेटा प्लेट. चॉकलेट आणली होती मी. प्लेटा घ्यायची तर अधिक कोथिंबीर टाकून घे. मम्मी घ्या आता जेवण. मम्मी भूका लागलाय तुम्हाला? मम्मी हा? पैसे दिले होते ना पप्पाने मला हा. चॉकलेट आणले. काढ. काय अशी डब्बा पण सुरू होती. काय काय तुम्ही टाकल्या ना. हे बघ इथे ग्लास हो बाई तू
कुकरलाच पडशी व मला नाही तर इथून काय ना बेटा बेटा ए दिव्या ती कसं लागलं असतं रे काय पुढे आणि लगेच हे टॉपर लगेच होतो तुम्ही कुठे टाकू आता तिच्यात टाकून गेल्या पाण्यात काय गं प्लेट नाही गं खोट्या इथं येणार आहे बेटा काय बरं त्यांची आणि त्यांची झाले ग त्या पण काय ना पाव घ्यायला तुम्ही एका ह्याच्यातच खाणार ना तरी काम घ्यायला भाऊनी ना काम मग जेवता जेवता भाऊ आला झालं हे तेरा ये मेरा एक तेरा एक मेरा एक मेरा एक तेरा हे भाऊचं हे माझं माझी माझी पाठी घेते व ज्याला लागेल तिने घेऊन घ्यायची अगं थांब तिकडेच घेऊन जाऊ आपण हे उचलून घेऊन जाऊ का हा थांब जड येते पप्पांना बोलव पप्पा 9:30 झाले आणि भाजी इतकी छान झाली होती मस्त पोट भरून जेवण झालेलं आहे आणि दादा आलेला नाही माझा तर मॅच खेळायला गेलेला आहे उशीर होईल त्याला फोन लावला होता तर आम्ही जेवण करून घेतलेले आणि कशासाठी गेली होती दाखवते नाही आहे आणि अधिक मासमध्ये आईची ओटी भरायची राहते तर माझी आई काही येणार नाही आहे आणि मी भरणार आहे मावशीची ओटी त्याच्यासाठी मी मावशीला फोन लावला होता आणि मावशीला मुलगी नाही तर मग मलाच मुलगीसारखं मानते मावशी सर्व गोष्टी देणं घेणं दिवाळी आखाजी वगैरे सर्व मावशी करते तर त्याच्यामुळं म्हटलं आपण पण मावशीसाठी करावं आणि माझ्या आईचं कसं झालं माहिती आहे का येते का नाही येते गाव लांब येऊन जातं आणि नाही म्हणत होती आली तर ठीक नाही आली तर मग मी मावशीची ओटी भरून घेऊ आणि मावशीला मी काय घेतले दाखवते तुम्हाला मला मावशी किती घेते आणि पण माझं बी कर्तव्य आहे मावशीला घ्यायला तर मावशीसाठी काय नाही मावशी खेड्यागावात राहते आणि मावशीची नाजूक परिस्थिती आहे म्हणजे गरिबीची परिस्थिती आहे मावशीची एवढं काही हे नाही मावशीचं तुम्ही घरदार बघितलं आहे मावशीचं आणि आता सोनं किती महाग झालं आहे मला दाखवते मावशीला मी काय आणलं तर मावशीला आणले मी हे कानातले हे बघा मावशीला आवडतात तर त्याच्यासाठी मी हे कानातले घेऊन आली आणि मावशीसाठी आणले मी आणि हे आणले माझ्या पाचीसाठी खेड्यागावात घालता मुली तर त्याच्यासाठी म्हटलं मी घेऊन आली तिच्यासाठी आणि मावशीसाठी आणली मी पर्स म्हणजे बॅग मावशीसाठी पर्स घेतली मी मावशी कसं गावाला वगैरे जाते ना एक साडी ब्लाऊज आणि आपला पेटीकोट घालून घेऊन जाईल आणि खूप छान क्वालिटीची आहे हे बघा असं आणायला गेली होती आणि पुरणाच्या पोळ्या बनवून आले मी माझ्या मावशीसाठी आंबे सुद्धा घ्यायला गेलेली होती मेन म्हणजे आंबे आणि ही प्रस घ्यायला गेली होती बाकीचं किरकोळ तर मी असंच घेऊन आली आणि कानातल्या दिसले मला तर मग म्हटलं कानातल्या वगैरे घेऊन घेते मावशीला पण छान वाटेल आणले पहा माझ्या मुलीने आंबे आणले आणि उद्या आहे एकादशी तर एकादशीच्या पुरणाच्या पोळ्या काही करणार नाही मावशीची एकादशी राहते परवाच्या दिवशी आपण नक्की पुरणाच्या पोळ्या करू आंबे घेऊन आलेली मस्त आणि आता माझ्या मावशीला मस्त आंब्याचा रस पुरणाच्या पोळ्या बनवणार तो पण व्हिडिओ बनवणार मी तर चला आता काय करते झोपते मी कारण की कृष्णाला खूप वेळ होऊन जाईल आणि आज दिवसभर म्हणजे दिवसभर मला झोपायलाच भेटत नाही त्याच्यामुळे ना आता सध्या काय करते लवकर झोपते गुडिया आणि दिव्या गेलेली आहे गार्डनमध्ये तर त्यांना म्हटलं तुम्ही जा दरवाजा वगैरे खोलून देतील तिचे पप्पा
आमचे साहेब म्हणे तू आराम कर, आणि सकाळी कसं मग मला लवकर उठावं लागतं, साहेबांचा टिफिन राहणार, तर त्याच्यासाठी लवकर उठेन मी. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. छोटा का होईना, रोज म्हणते आम्ही कंटिन्यू करीन, पण मुलांमध्ये ना वेळ कुठे जातो हे कळतच नाही. त्याच्यामुळे ना व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही आहे. मग काय होतं माहिती का, आपले कामं करायला गेली तर मग व्हिडिओ राहून जातो, आणि व्हिडिओ करायला गेली तर मग माझे कामं राहून जातात. त्याच्यामुळे मग पूर्ण दिवस कुठे जातो कळत पण नाही. भरपूर प्रयत्न करते मी व्हिडिओ करायचा, पण शक्य होत नाही. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.